बंता ने हजामत की दुकान खोली। एक ग्राहक शेव कराने आया। बंता, मूछ रखनी है? ग्राहक, हाँ। बंता ने ग्राहक की मूछ काटकर उसके हाथ में देते हुए, लो रख लो, जहाँ रखनी है। पत्नी, अहो किती घोरता? पती, तू नाही घोरत? पत्नी, आमच्या संपूर्ण घराण्यात कुणी घोरत नाही. पती, बाप रे, अगदी अघोरी घराणं दिसतंय तुमचं. शाळेत सर रागावल्यावर पहिल्या बेंचवरची पोरं, सर आपल्यामुळेच रागावले आहेत. शेवटच्या बेंचवरची पोरं, काही नाही रे, बायकोसोबत भांडण झालं असेल. चिकन मटन विकणारे इतक्या स्पीडनं कट करतात की असं वाटतं आपण जे मटन घेत आहोत नेमकं त्यातच याचं एखादं बोट ना तुटून येऊ. जीव तर तेव्हा जडतो जेव्हा फुल ड्रेसिंग मारून फिरायला निघतो आणि मागून आई बोलते, जाताना कचरा घेऊन जा. काल रात्री टी व्हीवर एका कार्यक्रमात एक डॉक्टर टी व्ही बघण्याचे दुष्परिणाम सांगत होते. आई, बाळा, तू हात धुतलेस तर 1 लाडू देईन आणि पाय धुतलेस तर 2 लाडू देईन. गंपू, आई, तू डबाच खाली काढून ठेव, मी आंघोळ करून येतो. बायको बडबड करू लागली की चप्पल काढा आणि घालून बाहेर पडा. तुम्ही जो विचार करत होता त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव. नवरा, नवीन वर्ष सुरू होणार आहे, सांग तुला काय गिफ्ट देऊ. बायको, असं काहीतरी द्या जे पूर्ण वर्षभर चालेल. नवरा, हे घे, काल निर्णय. पिंकी रात्री नवऱ्याला येऊन सांगते, पिंकी, अहो आज मी अंडरपॅन्ट काढत होती ना तेव्हा समोरचा पप्पू मला बघत होता. नवरा, मग तू काय केले. पिंकी, मी लगेच लाजून त्याच काढलेल्या अंडरपॅन्टने माझं तोंड लपवून घेतलं. नवरा जागेवर बेशुद्ध.